पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमध्ये जे 10 आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जो मुलगा आहे ज्याचा मृत्यू झाला आहे, आपण आता त्या कुटुंबात आलो आहोत. त्या लोकांसोबत आता जी बहीण आहे, आई आहे, नातेवाईक आहेत, मित्र आहेत. दादा, काय सांगाल, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? जेव्हा आम्हाला तिथनं फोन आलता ना, आम्ही गेलतो स्पॉटवर की त्या मुलीचा बाप फोन केलता आम्हाला, सुनील शिंदे. तो काय म्हटला की मुलाच्या आईला घेऊन या. मग आम्ही म्हटलो, दादा काय झालं असं की नाही का, तुम्ही डायरेक्टली कॉल केलाय? तो काय म्हटला, तुमचा माणूस आमच्या इथं आहे, तुमचा मुलगा, की त्यांच्या आईला घेऊन या. तर आम्ही म्हटलं ठीक आहे सर, आम्ही दादा येतो. तर तो काय म्हटला की 15 ते 20 मिनिटं, 10 ते 15 मिनिटात आला नाही ना तू त्याच्या मदरला घेऊन, त्याच्या मम्मीला, तर त्याला टेरेसवरनं फेकून टाकतो म्हटले. मग आम्ही त्यामुळं आम्ही काय केलो की त्यांच्या मम्मीला घेऊन आणि आमच्या एक काकू आहे त्यांना घेऊन, आणि आम्ही 3 मित्र आहे, 3 भावंड सारखे, आम्ही तिघं आणि ते दोघं, आम्ही असं धावपळ करत गेलो आम्ही तिथे स्पॉटवर ना. म्हणजे आमच्या वहिनीला वगैरे आणि काकूला लेट झालं. आम्ही तिघं काय गेलो, पहिले स्पॉटवर गेलो, मी आणि माझे 2 मित्र. गेल्यानंतर आम्ही तिथं बघितलो, आमच्या अंगावर आलो. आम्ही अजून त्याला बघितलं नव्हतं की नाही का, त्याला मारलेत की नाही मारलेत आम्हाला माहित नव्हतं. स्पॉटवर जेव्हा गेलो, आम्हाला बोलणं बिल, आमच्यासोबत बोलले बिल, अंगावर बिंगावर आलते. आम्ही नीट व्यवस्थितच बोललो त्यांना की काय झालं, काय घडलंय ते सांगा आम्हाला. तर ते शिव्यागाळ्या वगैरे करायला लागले. आम्ही काय म्हंटल, आमचा मुलगा कुठे? हे बघा इथं टाकले त्याला म्हटले. अक्षरशः त्याला एवढं बेधान मारणं केले की अक्षरशः त्याला नाही का असं शुद्धच नव्हती, नाही का बेशुद्धच पडलेला तो. त्याला एवढं बेकार मारलेले. आणि त्यात त्यांचे मुलीचे जे नातेवाईक आहेत, बायका वगैरे, ते अक्षरशः आमच्या समोर लाथाबुक्या घालत होते त्याला, आणि जेंट्स पण मारत होते त्याला की आम्ही म्हणत होतो तुमच्या हातापाय जोडतो, सोडा सोडा म्हणून पहिले त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये घेऊन जातो. तर ते काय म्हणत होते, जोपर्यंत त्याचे मम्मी येत नाही तोपर्यंत इथनं त्याला उचलायचंच नाही. ते जगू किंवा मरू आम्हाला काय फरक पडत नाही, आम्ही पुढचं प्रोसेस आम्ही काय करायचं आमच्या अंगावर, आमच्यात ताकद आहे म्हटले. मग मी काय म्हटलं त्याला की तू म्हणतो तसं ठीक आहे, त्या मुलाला आता काय झालं, इथं उपचार करण्याच्या ऐवजी पहिलेच झालं काय, तर तुला लय मागत पडत म्हटलं नाही का. कारण की त्याच्या मागं असं नाही की नाही का कोण नाही, आमचे सगळं कुटुंब आहे, मित्रमंडळी सगळे. आणि आम्ही त्याच्यासाठी जीव पण देऊ शकतो, जीव पण घेऊ शकतो. कारण की आम्ही त्या मुलीला, तो मरताना पण तेव्हा आम्ही त्याला खाली आणलो, तो डायरेक्ट काय म्हटलं आम्हाला की दुसऱ्याच्या पोरीचं आयुष्य वाटोळं होण्यात अर्थ नाही. आता जे काय त्यांच्याकडनं चुकी झालेत तरी तो माफ करायला तयार झालता. रिक्षात आम्हाला म्हटलं, पण तो मला एवढं बेदम मारले तरी कंप्लीट रुग्णालयामध्ये म्हटलं, रत्न हॉस्पिटलमध्ये आम्हाला, की तिला त्यांच्यावर कंप्लेंट करू नका. तरी आम्ही कंप्लेंट करायचा निर्णय घेतला नव्हता. जेव्हा आमचा मुलगा गेला, मग तेव्हा पोलिसांना आम्ही कळवलं की असं असं झालंय. आणि पोलीस पण अगोदर येऊन गेलते. तिथले नागरिक लोकांनी म्हटले की नाही का इथं काय फॅमिली मॅटर झालंय, तेवढं भांडणं झाले म्हणून असं सांगितलं. तिथं कोण सांगितलं नाही की त्याला एवढं बेदम मारलंय म्हणून. सगळ्यांना पब्लिकला माहिती होतं की तो किंचाळत होता, मारत तडपडत होता, त्याला लय टॉर्चर करून मारलेत. तरी पण कोण त्याला सहकार्य केलं नाही, तिथले पब्लिक सहकार्य केलं नाही. पण माझा म्हणायचा उद्देश काय होता की तुम्हाला कोण अधिकार दिलाय की नाही का असं मारहाण करायचं? तुम्ही जर असो की कोण असं लपडं करत नाही की नाही का, सगळेच करतात. पण एखादं तुम्ही धरल्यानंतर तर तुम्ही चौकीत जाऊन जरी कंप्लेंट जरी केले असते, ते कायद्यानुसार त्याला अटक केले असते ना. कोणी तसं केलं नाही. कायदा कानून सगळे यांच्या हातातच घेतले. पोलिस पण म्हटले तुम्हाला असा अधिकार कोण दिले? डायरेक्ट काय म्हटले, ते लेडीज आणि जेंट्स, ते आमच्या पद्धतीने आम्ही करतो, मी कुठल्या पोलिसांना वगैरे कोणाला घाबरत नाही असं म्हटले ते. आम्ही काय म्हटलं त्यांना, दादा त्याचा हाल एवढं बेकार केलंय तुम्ही, आम्हाला फक्त थोडं जरी त्याला उचलून घेऊन जातो, त्याला चालायचं शुद्ध नाहीये, त्याला फक्त उचलून घेऊन जातो, पटकन रुग्णालयामध्ये ऍडमिट करतो. ते डायरेक्ट काय म्हटले की त्याला चालत आहे घालायला, चालत जाऊन द्यायचंच नाही.
उचलून घेऊन जायचंच नाही, चालतच घेऊन जायचं त्याला, तोपर्यंत त्याला सोडत नाही असं म्हणत असं पण ऐकण्यात आलंय की अर्धा तासात जर त्याला दवाखान्यात नेला असतं तर तो वाचला असता. त्या संते काय वाटतं? माझं म्हणणं काय होतं, तुम्ही मारहाण केलं, आम्ही आल्यानंतर जर तुम्ही आमच्या हातात जर दिलं असतं त्याला, लवकरात आम्ही रुग्णालयामध्ये ऍडमिट केलं असतो, म्हणजे त्याला वेळ भेटला असतं, की डॉक्टरांना पण वेळ भेटला असतं, की त्याला नाही का त्याच्या जीवाचा विचार करून त्यांना ट्रीटमेंट केलं असतं, मेडिकल ट्रीटमेंट वगैरे सगळं केलं असतं. पण ते तिथंच आम्हाला अर्धा ते पाऊण तास आम्हाला त्याच्यात आमचा टाइम घालवले, आणि प्लस त्याला आणायला आम्हाला रुग्णालयामध्ये वेळ गेला, आणि ते दवाखान्यात पण रत्न हॉस्पिटलमध्ये पकडले नाही. डायरेक्ट काय म्हटलं, ते जेवढ्यात लवकरात होईल, त्याला डोक्यात ब्लिडिंग चालू आहे, तर मोठ्या दवाखान्यात न्या, ससून रुग्णालयामध्ये न्या म्हटले. आम्ही नेलो, तिथे उपचार दरम्यान आहे ना त्याला त्रास व्हायला लागले, पोटात वगैरे त्रास व्हायला लागला. कधी कधी ड्रिंक वगैरे काहीच केलं नाही आयुष्यात, कधी काही सुपारी सकट खाल्लं नाही, तर त्याला ड्रिंक पाजून त्याला मारलेत म्हटले, तर त्या मुलाचा जीव काय म्हटलं असेल, एवढं बेकार बेदान मारल्यानंतर कुठला मुलगा असं एवढं बेदान मारल्यानंतर वाचेल का? नाही. आणि त्यांना काय वाटलेलं की मुलगा वाचेल, त्यांना कळलं की तो मुलगा गेलाय, सगळे फरार झालेत. आम्ही गेल्यानंतर बायकांना पोलिस वगैरे सगळे आलते, फॉरेन्सिक लॅब पण आलते, आणि सगळे आलते, पोलिस PSI कमिशनर वगैरे सगळे आलते. ते आम्हाला आम्ही पण सहकार्य केलं, त्यांनी पण सहकार्य केलं, फुटेज वगैरे सगळे घेतलेत. फक्त आमच्याकडनं एकच मागणी आहे की जेवढ्यात लवकर त्यांना अटक झाली, 9 जण तर झालेले आहेत, एक राहिलंय, तो सुनील शिंदे, तो जर गावला तर न्यायालयाकडून फक्त आम्हाला एवढीच मागणी आहे की त्यांना सगळ्यांना फाशी व्हायला पाहिजे. आमचं जसं मुलाचा घात झालाय, दुसऱ्या मुलांचा असं परत घात व्हायला नाही पाहिजे. ही कानून आहे, कायदा आहे, सगळे पोलिस सगळे, तुम्ही पोलिसांकडे जावा, कायद्यानुसार त्याला अटक करायला लावा, कारवाई करायला लावा. पण असं तुम्हाला अथॉरिटी कोण दिलेला नाही की त्याच्या जीवापर्यंत तुम्हाला मारायचं, कोणाला अथॉरिटी दिलेला नाहीये. आपल्यासोबत नागेशची बहीण आहे. ताई, काय सांगाल? 2 वर्षापूर्वी देखील असंच झालं होतं, मग पुन्हा असं झालं, काय नेमकं ते? 2 वर्ष आधी पहिलं त्यांचं झालं होतं, आणि त्याच्यानंतर हे अचानक त्यांनी होऊन मेसेज वगैरे फोन करून बोलवलं, म्हणून तो गेला होता. आणि तो कामावरून येऊन घरी आला होता, घरात होता तो, घरून त्याला मेसेज आला म्हणून बोलवलं, म्हणून तो गेला होता. तुम्हाला काय सांगून गेलं? मग घरात काय, मी तर नव्हतेच, मी तर माझ्या सासरी होते. तर मम्मीला पण काही बोलला नाही, काही नाही, फक्त असं निघून गेला. दरवेळेस तो सांगतो, पण यावेळेस काही सांगितलंच नाही बाहेर जाताना. जे गेला तर अचानकच मग त्यांचा तिकडूनच फोन आला की 8 वाजता मम्मीला येऊन फोन, की तुमच्या पोराला आत्ताच्या आता घेऊन जावा, 5 मिनिटात आले तर ठीक आहे, नाही तर वरून फेकून देणार आम्ही. पण जेव्हा मम्मी तिकडे गेल्यावर तेव्हा पण ते लगेच दिलेले नाही त्यांच्या हातात, तेव्हा पण त्याच्याशी त्यांच्या मम्मीला शिवेगाळे वगैरे केलेत, खूप काही बोललेत, आणि नंतर लगेच दिले नाहीये, कारण तिथंच अर्धा 1 तास त्यांनी असंच वेळ घालवला. त्याच्यामुळे त्यांना लेट पण झालं त्याला दवाखान्यात नेण्यासाठी, त्याच्यामुळे तो आज नाही राहिला. नागेश कधी काय बोलला का त्या मुलीबद्दल, तिच्या कुटुंबाबद्दल तुमच्या संगती झाले किंवा काय असं बोलणं झाले का? कधीच नाही, कधीच तो असं काही विषय काढला नाही, की कधी बोलला पण नाही की बाबा मला त्या पुरुषी लग्न करायचं, की आमचा असं आहे की घरात एकदा तरी विषय निघतो, तो तसा काही विषय काढला नाही, कधी त्या फॅमिली बद्दल कधी बोलला नाही. आणि तो 2 वर्षाच्या पूर्वीचं मॅटर त्यांनी अजून नाव पण एकदा पण नाही काढला. ज्यावेळेस त्यांचा फोन आला तेव्हाच आम्हाला कळालं की हे माणसं तेच आहेत. आणि मी पण सहज असा फोन केला होता, मला बोलायचं म्हणून मी व्हिडिओ कॉल केला होता, तेव्हा त्याला मारहाण करून पूर्ण तो लटकलेला होता. व्हिडिओ कॉल केला होता मी, तर त्यांना मग मी पुन्हा परत फोन कट केला माझा, मी परत लावला, उचलला नाही, परत मी नॉर्मल कॉल केला. त्यांना एवढं पण बोलले, दादा जाऊ द्या, हातापाय पडते मी तुमचे, काय असेल तर बोला, त्याला पण मारू नका. तेव्हा पण ते मला इतके शिव्या दिले तिथे, तरी पण मी तिथं पण त्यांना दादा करूनच बोलत होते, जाऊ दे सोडा करून. पण त्यावेळेस पण ते मला एकच म्हटले, धमकी दिले मला सर, की तुझ्या भावाला तर आम्ही सोडणार नाही, त्याचा जीव तर घेणारच आम्ही, असं बोलले ते. काय कारण वाटतंय असं झालं? कारण आता त्यांची बहीण पण मोठी पळून गेली होती, पण त्यांना असं वाटतं की त्या ह्याच्यामध्ये ह्याचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे त्यांनी असं केलं, खुन्नस काढले. तर संपूर्ण जे मीडियामध्ये तर चाललंय हे प्रेम प्रकरण आहे, तर तुम्ही काय बोलता? हे प्रेम म्हणजे चालू होतं त्यांचं काय बोलणं आधी तर होतं त्यांचं, असं बोलत होते, पण त्याच्यानंतरून तर जसं ते पोलीस चौकी झाली, कंप्लेंट झाली, तर त्याच्यानंतरून ते बोललेच नाही. पण त्याच्या 2 वर्षामध्ये आधीमधून कधी त्यांचा मेसेज नाही, फोन नाही, कधी असं. मग प्रेम मॅटर असलं तर त्यांनी एकदा तरी बोलले असते ना,
त्यांच्या घरातून कधी काय आलं नाही, कधी कुठला विषयच नाही ना. आम्हाला पण काय असं वाटलंच नाही की तेच विषय असू शकतो म्हणून. आता तुमची मागणी काय आहे या संदर्भात? जीवाबद्दल जीवच घ्यायचंय. त्यांना फाशीची सजा व्हायलाच पाहिजे, मुलीला पण.